मराठी तरुणावर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेनंतर नवी मुंबईत राजकारण पुन्हा एकदा तापलंय। नवी मुंबई येथे एका बांधकाम व्यावसायिकाने मराठी तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप समोर आलाय। या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली। मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकासह भाजपवर जोरदार टीका केली। मुंबईत अद्याप भाजपचा महापौर बसलेला नाही, तरीही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप करत मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर बसल्यानंतरच मराठी तरुणावर मारहाण झाल्याचा दावा गजानन काळे यांनी केलाय। मराठीच्या मुद्द्यावर भूमिका घेणारे आशिष शेलार आणि अमित साटम या प्रकरणावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले। दरम्यान संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाई झाली नाही तर मनसे रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशाराही गजानन काळे यांनी दिलाय। तुम घाटी लोग सुधरोगे नहीं असं म्हणत एक सुशील रहेजा नावाचा बिल्डर मुंबईत एका मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ करतो। अद्याप मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसलेला नाही, तर ही अवस्था करून ठेवली मुंबईतल्या मराठी माणसाची। केंद्रात आमचं सरकार, राज्यात आमचं सरकार आणि मुंबईतही आमचं सरकार, म्हणून आता रहेजा नावाच्या माणसाला प्रचंड माज आणि या बेडकांची डराव वाढलेली। आता स्वतःला मराठीचे कैवारी समजणारे अमित साटम, आशिष शेलार आणि फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे हा रहेजा नावाचा बिल्डर आता तुरुंगात जातो की बाहेर राहतो हेच आता आम्ही बघतोय। बाकी रस्त्यावरचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने करेलच। मीरा भाईंदरला मेहता नावाचा महापौर बसणे आणि मुंबईत त्याच दिवशी एका मराठी तरुणाला रहेजा नावाच्या बिल्डरकडून मारहाण होणे हे सूचक नाही, तर मराठी माणसासाठी धोक्याची घंटा आहे। बोंडारवाडी धरणाच्या मुद्द्यावर साताऱ्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर आलाय। सातारा जिल्ह्यातील बोंडारवाडी धरण 100% पूर्ण होणार असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पूर्ण करणार आहेत, असा ठाम दावा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी विरोधकांवर जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा आरोप केलाय। बोंडारवाडी धरणाच्या कामाबाबत माझ्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, मात्र हे धरण 100% पूर्ण होणार असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही जण मुद्दाम हा विषय तापवत असल्याचं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हणाले। निवडणुकीपुरते मत मिळवण्यासाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांना मतदारांनी बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी केले। तसेच नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत यांच्याकडे ताकद नाही, धमक नाही आणि कुवतही नाही, हा केवळ निवडणुकीपुरता डाव आहे, अशी खोचक टीकाही शिवेंद्रराजे भोसले यांनी केली। जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीची प्रचार सभा झाली आणि भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार निवडून द्यावेत म्हणून मी त्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती केली। या विभागामध्ये विरोधक जे आहेत हे बोंडारवाडी धरणाच्या बाबतीत गैरसमज पसरवून एक आमदार म्हणून माझ्या भूमिकेबद्दल शंका निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे। या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं चालना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली वस्तुस्थिती आहे आणि हे बोंडारवाडी धरण हे 100% होणार आणि हे धरण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात, तेच करणार। बाकी जे कोणी येऊन सांगतंय, काय बोलतंय, हे नुसतं निवडणुकीपुरतं चाललेला प्रयत्न आहे, मतं मिळवण्याचा, लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा। ह्या गोष्टीला कोणीही बळी पडू नका। यांच्यामध्ये ती ताकद नाही, यांच्यामध्ये ती धमक नाही आणि यांच्यामध्ये तेवढी कुवत नाही एवढा हे सगळं करण्याची। नुसतं हे सध्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये काय आपल्याला करता येते का, हा प्रयत्न चाललाय। त्यामुळे विरोधकांचा हा डाव मतदार बंधू भगिनींनी ओळखावा, ही माझी सगळ्यांना विनंती। राज्याला शोकसागरात बुडवणाऱ्या घटनेनंतर आज सातारा आणि सांगलीत भावनिक वातावरण पाहायला मिळाले। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनानंतर आज त्यांच्या अस्थिकलेश सातारा आणि सांगलीत आणण्यात आलाय।
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला असून दुपारनंतर संगम माऊली येथे कृष्णा नदीत अस्थि विसर्जन करण्यात येणार आहे। दरम्यान सांगलीतही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले। दिवसभर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी दर्शन खुले असून सायंकाळी हरिपूर येथील कृष्णा वारणा संगमावर अस्थि विसर्जन करण्यात येणार आहे। अस्थि कलशाचं दर्शन घेताना अनेक कार्यकर्ते आणि नागरिक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। 28 तारखेच्या दुर्घटनेनंतर आमचे नेते अजितदादा आमच्यातून निघून गेले। महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं। एवढे धडाडीचे नेते जे महाराष्ट्राला पुढे जाऊन जाणार होते, त्यांचं आकस्मिक निधन झालं। गेली 5-6 दिवस अखंड महाराष्ट्र दुःखात बुडालेला आहे आणि काल त्यांच्या अस्थी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयामध्ये इथं ठेवण्यात आलेले आहेत। आज आम्ही सगळेच अश्रू नयनाने त्यांना या ठिकाणी अस्थीचं दर्शन घ्यायची आमच्यावर वेळ आली। खरे तर नियतीनं ही वेळ आमच्यावर येऊन नाही द्यायला पाहिजे होती। जिथं स्वागताचे बोर्ड लागत होते, जिथं दादांना हार तुरे घालण्यासाठी लोक गर्दी करत होते, आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची वेळ आली, त्यांच्या अस्थीचं दर्शन घ्यायची वेळ आली। ही माझ्या दृष्टीनं आणि आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं अतिशय वेदनादायी गोष्ट आहे। पण नियतीपुढं कोणाचं काही चालत नाही। या आजच्या घडीला मी एवढंच सांगू शकतो की अजितदादांनी जे या महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलेलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते, त्यांनी जे काय मनामध्ये काही गोष्टी धरलेल्या होत्या, त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कार्यकर्ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काम करू। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रामध्ये चांगली करण्यासाठी, बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू, एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो। आज आपण 10 वाजल्यापासून या अस्थी इथं ठेवलेल्या आहेत। सांगली जिल्ह्यातले सर्वच पक्षाचे नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सगळेच इथं 5 वाजेपर्यंत आपण ठेवणार आहे। ते दर्शन घेतील आणि त्यानंतर 5 वाजता आम्ही हरिपूरच्या संगमावरती रक्षा विसर्जन करणार आहोत। झेडपी निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच माळशिरस तालुक्यातून एक वेगळं आणि लक्षवेधी चित्र समोर आले। पंढरापूर जवळील माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटात झेडपी निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच माळशिरस तालुक्यातून एक वेगळं आणि लक्षवेधी चित्र समोर आले। पंढरापूर जवळील माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटात झेडपी प्रचारात एक आगळंवेगळं दृश्य पाहायला मिळाले। माजी आमदार राम सातपुते आणि त्यांची पत्नी संस्कृती सातपुते यांच्या 4 महिन्याच्या कन्येसह प्रचारात उपस्थिती दिसून येते। संस्कृती सातपुते ह्या झेडपी निवडणूक लढवत असून दोघे पती पत्नी प्रचाराच्या 4 महिन्याच्या बाळाला सोबत घेऊन गावोगावी जात आहेत। विशेष म्हणजे जाहीर सभेच्या स्टेजवरही या चिमुकलीचा वावर दिसून आलाय। नुकत्याच झालेल्या या सभेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मांडीवरही हे बाळ पाहायला मिळालं। या अनोख्या प्रचारामुळे दहिगाव गटात सध्या 4 महिन्यांची ही लाडकी प्रचारक चांगलीच चर्चेत झाले। आपल्या घरात रेशन धान्यापर्यंत असा कुठला भाग नाही ठेवला की ते आपल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ नाही मिळाला। याला ती काही जास्त बोलत नाही। प्रत्येक व्यक्तीने सांगितले, संस्कृतीने सांगितले, संस्कृतांनी सांगितले की आपल्या सरकारनं आपल्यासाठी कुठल्या पद्धतीची योजना आणली, कसं काम केलंय, काय अपेक्षित आहे, एवढंच बोलतो मी। भावांची परमिशन न घेता जयकुमार
शासनाच्या दुर्लक्षाविरोधात आता महिला व बाल विकास विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची धार वाढवली आहे. बुलढाणा जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, CDPO सह सुमारे 6,000 अधिकारी आणि कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून आंदोलनात सहभागी झालेत. महाराष्ट्र राज्य महिला आणि बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून निषेध, 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि माहिती देवाणघेवाण बंद, 9 ते 11 फेब्रुवारी संपूर्ण काम बंद, तर 12 फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्यावर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. सर, कालपासून आपल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आंदोलन करत आहेत. आज काळ्या फिती लावून देखील आंदोलन केलं जात आहे. काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय आंदोलनाचं स्वरूप असणार आहे? साधारणतः महिला बालविकास विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांपासून सर्वच अधिकारी, कर्मचारी यांनी विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने 2 ते 3 तारखेपर्यंत आपण सर्व जे कर्मचारी, अधिकारी असतील तर ते काळ्या फिती लावून शासनाचे कामकाज करणार असून त्या पुढील दिवसांमध्ये बैठका तसेच ज्या VC शासन स्तरावरून होतात तर त्याला उपस्थित न राहणे अशी रूपरेषा असून काम बंद आंदोलन व सामूहिक रजा याबाबतचे जे पुढील जे संघटनेकडून निर्देश प्राप्त होतील तर त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मागण्या आहेत काय? शासनाकडे महिला बालविकास विभागाच्या प्रत्येक स्तरावरती काम करणाऱ्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्या आहेत. जसे की विभागाकडे जो प्रलंबित आकृतीबंध आहे पदांच्या रचनेनुसार तर तो मंजूर करण्याच्या अनुषंगाने असतील. त्यासोबतच जे कंत्राटी कर्मचारी असतील तर त्यांच्या ग्रॅज्युइटी तसेच त्यांना जे लाभ देणं आवश्यक आहे तर त्या अनुषंगानं सेवेच्या हमीच्या बाबत त्यांचे काही असतील तर या मागण्या प्राधान्याने मंजूर होणे आवश्यक आहे. सोबतच जिल्हा परिवीक्षक अधिकारी हे जे पद आहे तर याला वर्ग 2 या पदामध्ये प्रमाणे त्याची नियमितता करणे या अनुषंगाने मागणी आहे. नवी मुंबईत आज सकाळी अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नवी मुंबई येथील तुर्भे परिसरातील हुंडाई शोरूम समोरील स्काय वॉकला अचानक आग लागल्याने घटना घडली. पादचारी पुलाखाली असलेल्या काही ज्वलनशील वस्तूमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे स्काय वॉकवरून जाणाऱ्या नागरिकांची तारंबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित पादचारी पुलावरून वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. ग्रामपंचायतीचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी तक्रार बुलढाण्यातून समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील उबळखेडा ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या विकास कामाचा तपशील आणि जमा खर्चाची माहिती मागूनही ती जाणीवपूर्वक दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीत लाखो रुपयाचा अपहार झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आठवड्याभरानंतरही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. मी आकाश राजू बिसे, ग्रामपंचायत सदस्य उबाळखेड. गड ग्रामपंचायत उबाळखेड येथे 26 जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. या ग्रामसभेमध्ये जो काही जमा खर्च झालेला आहे याची माहिती ग्रामस्थांनी मागितली होती. ही जी माहिती होती ही ग्रामस्थांना मिळालेली नाही. त्यानंतर जो काही ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाची कामं झालेली आहे या कामाची विचारणा केली असती. सरपंचांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपण विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या विशेष ग्रामसभेमध्ये पण सरपंचांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केली. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराला जे काही सरपंच आपले उबाळखेड नगरीचे सरपंच आहेत यांनी आम्ही त्यांना सांगितलं की जसं उपस्थित तुम्ही ग्रामसभा आपण नव्याने घेऊ, त्यामध्ये त्यांनी ते आले नाही. ते भ्रष्टाचार केल्यामुळे
ते इथं उबाळखेड ग्रामपंचायतला येऊ शकले नाही. त्यामुळे आमची हीच मागणी आहे की येत्या 12 तारखेपर्यंत त्यांनी जे काही सरपंचांनी भ्रष्टाचार केलेला आहे याची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने 12 तारखेनंतर सीओ साहेबांच्या दालनासमोर इथं उपोषणास बसू. महापालिकेतील सत्ता स्थापनेवर आज शिक्कामोर्तब झालाय. उल्हासनगर महापालिकेत महापौरपदी अश्विनी निकम तर उपमहापौरपदी अमर लुंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या निवड प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली. तर महापालिकेत महायुतीची सत्ता कायम राहिली असून नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकास कामांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. निवडीनंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलाय. अमर भाई आया साथ में. सांज वार्ता या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.